विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट टर्म एक्झाम इंग्लिशचा पेपर त्याचं पॅटर्न कसं असणार आहे हे सांगणार आहे. यामध्ये बघा, हा 50 मार्कांचा पेपर होणार आहे आणि याच्यामधले जे सेक्शन्स आहेत त्याची माहिती घेऊया. सेक्शन 1 मध्ये सुरुवातीला प्रोज सेक्शन आहे. चॅप्टर्स आहेत 30 मार्कांसाठी. त्याच्यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी आणि समरी रायटिंग. पहिला प्रश्न येणार आहे, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक पॅसेज देण्यात येईल आणि त्याच्यावर आधारित प्रश्न देण्यात येतील. 6 प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत. A1, A2, A3, A4, A5 आणि A6. यामध्ये पहिला ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्कासाठी, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल 2 मार्कासाठी, इन्फरन्स, इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस असा 2 मार्कांसाठी, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला मनाने तुमच्या उत्तर द्यायचे पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्कासाठी, लँग्वेज स्टडी यामध्ये ग्रामरचा भाग येऊ शकतो. त्याच्यानंतर 6वा प्रश्न म्हणजे समानार्थी शब्द वगैरे यामध्ये ग्लोसरीचा भाग येणार आहे. त्याच्यानंतर बी जो प्रश्न आहे लँग्वेज स्टडी, यामध्ये नॉन टेक्स्च्युअल ग्रॅमर येणार आहे. म्हणजे जे आपल्या धड्यांमधले प्रश्न येणार नाहीत तर टेक्स्टच्या बाहेरचे ग्रॅमरचे प्रश्न येणार आहेत. त्यामध्ये डू ॲज डायरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस म्हणजे एखादा टेन्स देण्यात येईल, त्याचं दुसऱ्या टेन्समध्ये दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करायला सांगण्यात येईल. त्यासोबतच व्हॉइसचा एखादा प्रश्न येऊ शकतो, ॲक्टिव्ह व्हॉइस दिलं जाईल, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायला सांगितलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे स्पॉट द एरर, एखादं सेंटेन्स देण्यात येईल आणि त्या वाक्यामध्ये काय चुका आहे, काय एरर आहे ते तुम्हाला शोधायला सांगितलं जाऊ शकतं. हा 2 मार्कांचा प्रश्न. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. हा प्रश्न 12 मार्कांचा आहे. हा अनसीन एक्स्ट्रॅक्ट असणार आहे. म्हणजे पुस्तकामधला पॅसेज नसेल, हा बाहेरचा पॅसेज असेल. याच्यामध्ये सुद्धा 6 प्रश्न असणार आहेत. पहिला ग्लोबल अंडरस्टँडिंग, दुसरा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इन्फरन्स, इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस, चौथा पर्सनल रिस्पॉन्स, लँग्वेज स्टडी, व्होकॅब्युलरी असे 6 प्रश्न येणार आहेत. त्याच्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये बी समरी रायटिंग, यामध्ये तुम्हाला राईट द समरी ऑफ द अबोव एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल, टेक हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स, हिंट्स. समरी लिहायला सांगितलं जाऊ शकते. एक वर जो काही प्रश्न दुसऱ्यामध्ये तुम्हाला अनसीन पॅसेज आला होता त्याची समरी लिहायची आहे आणि त्या पॅसेजला योग्य असं टायटल नाव द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी पॉईंट्ससुद्धा दिलेले असू शकतात. तर समरी तुम्हाला 3 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर सेक्शन 3 पोएट्री 4 मार्कांसाठी. एक कविता दिलेली असेल, त्या कवितेचं ॲप्रिशिएशन तुम्हाला लिहायचं आहे. राईट अ पोएटिक ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम गिव्हन बिलो, सीन एक्स्ट्रॅक्ट 10 to 15 लाईन्स. तुम्ही ज्या कविता शिकलेल्या आहेत, पहिल्या 3 कवितांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यापैकी एक कविता येऊ शकते आणि त्याचं ॲप्रिशिएशन आपल्याला लिहायचं आहे. त्याला 4 मार्क्स असणार आहेत. त्याच्यानंतर सेक्शन 3 रायटिंग स्किल्स हे 8 मार्कांसाठी आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. खाली काय ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत, ज्या पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेल्या असतील त्या प्रकारे. त्याच्यामध्ये ए प्रश्न येणार आहे तुम्हाला ईमेल लेटर रायटिंग. एकतर ईमेल लिहू शकता किंवा लेटर लिहू शकता. याला 4 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर बी प्रश्न एक्सपान्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग आणि फिल्म रिव्ह्यू याच्या तिन्हीपैकी एक लिहायचं आहे. 4 मार्क्स तुम्हाला या प्रश्नासाठी असणार आहेत. तिन्ही लिहायची गरज नाही, हे ऑरमध्ये प्रश्न आहेत. एक्सपान्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग आणि फिल्म रिव्ह्यू याच्यापैकी एकच सोडवायचा आहे. सेक्शन 4 लिटररी जॉनर ड्रामा. सेक्शन 4 आपल्याला ड्रामावर येणार आहे 8 मार्कांसाठी. प्रश्न 5वा ड्रामावर आधारित असणार आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. 4 मार्क्स असणार आहेत याला. पहिलं प्रश्न काय बघायच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामावर ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील. याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा किंवा जोड्या लावा या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. या ठिकाणी सुद्धा त्याच प्रकारचे MCQ टाईप क्वेश्चन्स येऊ शकतात. फिल इन द ब्लँक्स येऊ शकतात.
क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनं लावा, क्रमाने लावा घडलेल्या घटना, असंही येऊ शकतं. किंवा एलिमेंट्स ऑफ ड्रामा, ट्रू फॉल्स, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. लक्षात ठेवा की ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या युनिट 4.1वर आधारित असणार आहेत. नोट दिलेली आहे ब्रॅकेटमध्ये की प्लीज नोट ॲक्टिव्हिटीज इन धिस सेक्शन आर बेस्ड ऑन द युनिट 4.1. त्याच्यानंतर याच सेक्शनमध्ये बी प्रश्न येणार आहे. आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन बेस्ड ऑन वन ॲक्ट प्ले. वन ॲक्ट प्लेवर क्वेश्चन येणार आहेत 4 मार्कांसाठी. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात, तर प्लॉटवर, स्ट्रक्चरवर, थीमवर, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. पहिला प्रश्न येऊ शकतो डिस्क्राईब करा किंवा एक्सप्लेन करा, कम्पेअर करा, कॉन्ट्रास्ट करा, नेम म्हणजे नावं लिहा, कॅरेक्टर्सची वगैरे डिस्कस करा, अशा प्रकारचा पहिला प्रश्न 2 मार्कांसाठी. आणि दुसरा प्रश्न इलस्ट्रेट, इंटरप्रेट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. हा सुद्धा 2 मार्कांसाठी. लक्षात ठेवायचं आहे प्लीज नोट ॲक्टिव्हिटीज इन दिस सेक्शन शुड बी फ्रेम्ड ऑन द युनिट 4.2. आपल्या पुस्तकामधील 4.2 जे आहे त्याच्यावर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत. बी हा जो प्रश्न आहे तो 4.2वर आधारित असणार आहे. तर अशा प्रकारे फर्स्ट टर्म एक्झामचं जे काही क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे 50 मार्कांची परीक्षा ते आपल्याला माहीत झालेलं आहे. थँक्यू.